नमस्कार. गौरी पूजा शीतल चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. तर आता हिवाळा चालू आहे ना, तर भरपूर भाजीपाला शिल्लक असतो. परंतु भाजीपाला जास्त जेव्हा होतो ना, त्यावेळेस पूर्ण भाज्या खायचा कंटाळा येतो किंवा तोंडाला चव नसते. त्यावेळेस आपण अशी मस्त झणझणीत आमटी बनवू शकतो. तर आता ही आमटी कशी बनवायची ते बघूया. तर ही आमटी मी आपला घरचा येसूर असतो ना, तो आणि तीळ आणि कारळं जे असतात ना, त्यापासून बनवलेले आहे. खूप छान होते. अजिबात शेंगदाणे देखील वापरायचे नाही. खूप छान होते. अशा पद्धतीने जर आमटी केली ना, बाजरीच्या भाकरीसोबत किंवा भातासोबत खूप छान लागते. याला येसराची आमटी देखील म्हणतात. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर येथे मी येसराची आमटी बनवण्यासाठी असे 3 छान कांदे भाजून घेतलेले आहे मस्त. हे कांदे भाजून असे शेगडीवर घ्यायचे. चुलीतले कांदे जर असते भाजलेले तर खूप छान लागते. अशा पद्धतीने भाजून घ्यायचे. इथे मी घेतलेले आहे खोबरं घेतले, थोडेसे कारळे घेतले आणि तीळ घेतलेले आहेत 3-4 चमचे आणि 2-3 चमचे कारळे आणि थोडंसं खोबरं घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आता थोडासा येसूर मसाला केला होता ना मी भाजीला दाटसरपणा येण्यासाठी, तर तो घेतलेला आहे मी. तर चला आता आपण मसाला तळून घेऊया. आता कांदे देखील भाजून झालेले आहे. तर कढईमध्ये तेल ठेवले गरम करायला. तर तेल चांगलं तापलं की त्यामध्ये खोबरं टाकायचे. खोबरं असं लालसर रंगावर भाजून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने कमी गॅसवरच भाजायचं आहे. कमी गॅसवर मसाले जर भाजले ना, तर भाजीला खूप छान टेस्ट येते. अशा पद्धतीने खोबरं भाजून घ्यायचं आहे. आता खोबरं काढून घेऊया आणि त्यामध्ये टाकूया ही कारळे आणि हवरी. त्याला हवरी म्हणतात आमच्याकडे आणि तीळ देखील म्हणतात. तर तीळ आणि कारळे असे भाजून घ्यायचे मस्त, दोन्ही एकत्र करून चांगले असे खरपूस भाजायचे कमी गॅसवर. तेल नाही टाकलेले मी अगोदरच, खोबऱ्याला तेल टाकलं त्यांना भाजण्यासाठी, तर त्यातच भाजून घेते मी. असे लालसर रंगावर असे मस्त भाजून घ्यायचे आहे. लालसर रंगावर भाजून झाले की ते तीळ आहे ना, एका साईडला काढून घ्यायचे असे मस्त. आता कलर देखील असा छान मस्त खरपूस भाजत आलेला आहे, असा तांबूस रंगावर, लालसर रंगावर बघू शकता. अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने तीळ देखील भाजून घेतलेली आहे आणि काढून घेतलेली आहे. तर आता राहिलेले कांदे जे भाजलेले होते ना, ते कांदे देखील आपण भाजून घेणार आहे. आणि कांदा पण असा कमी गॅसवरच भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजलेला असतो ना, त्यामुळे त्यात एवढा कच्चेपणा नसतो. तरी पण भाजलं ना मसाल्यासोबत असं खूप छान लागते. आणि ते कांदे देखील आपण भाजल्यानंतर काढून घेणार आहे. आणि आता आपलं खोबरं देखील थंड झालेलं आहे आणि कारळे, हवरी देखील, तीळ देखील असे थंड झालेले आहे. आता ते एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे खोबरं. त्यामध्ये थोडंसं लसूण टाकायचं आहे, सोललेलं आहे 1 कांडी लसूण टाकायचं आहे आणि थोडासा अद्रकचा तुकडा टाकायचा आहे. आणि कोथिंबीर देखील टाकायची थोडीशी वाटणामध्ये. खूप छान लागते वाटणामध्ये कोथिंबीर टाकल्यानंतर. आणि त्याचं असं भरड भरड वाटण करून घ्यायचं आहे मिक्सरला फिरून. आणि आता ते काढून घेऊया आपण वाटण, आलं लसूण खोबरं. आणि इथे ना कांदा, तीळ आणि कारळे ना ते असे मिक्सरला पाणी न टाकता थोडेसे बारीक करायचे. तोपर्यंत कढईमध्ये तेल तापवण्यासाठी ठेवले आणि परत आहे ना कारळे ते थोडेसे बारीक झाले ना, त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि मस्त बारीक असे दळून घ्यायचं आहे. इकडे तेल देखील तापलेलं आहे आणि मोहरी टाकली मी फोडणीसाठी. मोहरी तर झाली की जिरे टाकायची. आणि आता आहे ना आपण जे वाटण केलं होतं ना, आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर, त्याचं वाटण त्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि चांगलं परतू घ्यायचं आहे. गॅस असा कमीच ठेवायचा आहे मस्त. त्या कढईमध्ये मी मसाला तळून घेतला होता, भाजून घेतला होता ना, त्याच कढईमध्ये भाजी करणार आहे मी. आता आपलं वाटण देखील छान परतलेलं आहे. आता आपण पाणी टाकून जे कांदा आणि तीळ जे वाटण केलं होतं ते टाकून घेऊया आणि चांगलं तेल सुटेपर्यंत असं परतून घ्यायचं आहे. आता तेल सुटेपर्यंत असा हा मसाला तळून घ्यायचा आहे, भाजून घ्यायचा आहे, असा परतून घ्यायचा आहे. बघू शकता अशा पद्धतीने आपलं वाटण परतून घेतलेलं आहे. आता तिखट टाकायचे, लाल तिखट 2 चमचे, कांदा लसूण मसाला 1 चमचा टाकला आहे मी, हळद टाकली आहे, धना पावडर टाकली आहे आणि
सर्व मसाले आता आपल्या वाटणासोबत परतून घ्यायचे. आपलं वाटण चांगलं मसाल्यासोबत परतलेलं आहे ना, तर त्यानंतर आहे ना मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. जेवढं आपल्याला पातळ घट्ट रस्सा पाहिजे ना तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे. बघू शकता किती छान असा मसाला आता परतलेला आहे आपला. मिक्सरच्या भांड्याला जे वाटण होतं ना त्यात देखील पाणी टाकायचं आहे आणि आता हा इसूर जो होता ना ते इसूरमध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे आणि कालवून घ्यायचं आहे. मग आता वाटण परतलेलं ना त्यामध्ये कालवलेलं इसूर जो होतं ना ते असं मिक्स केलेलं, त्याच्यात गुठळ्या तयार होतात ना, तर ते असं मिक्स केलेलं आहे आणि ते देखील आपल्या वाटणामध्ये टाकून द्यायचं आहे आणि पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे. आणि जेवढं आपल्याला भाजीला पाणी पाहिजे ना तेवढं टाकायचं आहे. मिक्सरचं भांडं देखील मी विसळून घेतलेले, ते पाणी टाकलेले त्यामध्ये आणि थोडंसं गरम पाणी करायला ठेवलं होतं ना ते टाकलं आहे आणि परत एकदा उलटणीच्या साईने मिक्स करून द्यायचं आहे. खूप छान होते अशा पद्धतीने जर भाजी केली ना तर खूप छान होते. आणि आता याला पटकन उकळी येऊन जाते कारण की पाणी गरम असतं ना, फक्त उकळी घ्यायची असते या भाजीला. आता उकळी यायला लागली ना तर त्यामध्ये कोथिंबीर आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. भाजीला उकळी आली की त्यावर टाकायची थोडीशी कोथिंबीर टाकली ना या भाजीला आणखी छान टेस्ट येते. अशा पद्धतीने मस्त असं आपलं येसराची आमटी तयार झालेली, याला आमच्याकडे येसूरची भाजी देखील म्हणतात. खूप छान होते अशा पद्धतीने. आणि आता थोडीशी कोथिंबीर टाकून देऊया वरून आणि झाली आपली भाजी तयार झाली. तर अशा पद्धतीने भाजी नक्की करून बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे कळेल की कशी भाजी करायची काय. खूप छान होते अशा पद्धतीने जर भाजी केली ना. मटणाच्या भाजीचा रस्सा देखील या भाजीसोबत फिक्का होतो. अशा पद्धतीने ही येसराची भाजी जर केली ना तर आपण बाजरीच्या भाकरीसोबत कांदा टोमॅटो जर असेल ना खूप छान होते आणि बाजरीची भाकर खूप छान लागते. यासोबत भातासोबत देखील खाऊ शकतो अशा पद्धतीने केलेली भाजी. तर नक्की सांगा कमेंटमध्ये कशी झाली ही भाजी. आणि आता ही भाजी केली ना तर आमचं दिवसभराचं कामाचं रुटीन चालू होतं. तर आता काय काय काम केले ते आपण सांगते तुम्हाला व्हिडिओमध्ये. मला रानामध्ये जायचं होतं ना, तर आमच्या मक्याला आहे ना ड्रीप करायचं काम चालू आहे. इथे आम्ही रेन पाईप पाथरायचं काम चालू होतं. सर्वजण आम्ही शेतातच होतो. दिवस मावळतीला आलेला आहे आणि आम्ही रेन पाईप आहे ना ते मेन लाईनला जोडत होतो. कॉक वगैरे सर्व असं घेत होतो आणि या नळ्या देखील पसरायचं काम चालू होतं. आणि आमची ते अक्कांचे भाऊ म्हणजे आमचे मामा आलेले होते ना, त्यांची देखील खूप मदत झाली. अशा पद्धतीने आम्हाला जेवढ्या पाहिजे ना तेवढ्या या पाईपपासून तर बांधापर्यंत अशा नळ्या पसरून घ्यायच्या होत्या आणि त्याला ते कनेक्ट करायचं होतं. अशा पद्धतीने ना तो बंडल आहे ना, पाईपचा बंडल असा एक जण धरायचा आणि एक जणाने ना अशी नळी उडत बांधाकडे जायचं आहे. म्हणजे आपले रेन पाईप पसरायचं काम चालू आहे आमचं. अशा पद्धतीने अगोदर आम्ही यावर ड्रीप चालू केलं होतं. ड्रीप म्हणजे स्प्रिंकलरनी पाणी फिरवलं होतं याला, कारण की याला ड्रीप करायचं होतं म्हणून फ्लोनी पाणी काही दिलं नाही. तर अशा पद्धतीने हे पाईप आहे ना पसरायचं काम चालू होतं. आणि जी पांढऱ्या रेषा असते ना त्या पाईपच्या, त्या अशा वरती आल्या पाहिजे अशा पद्धतीने त्या नळ्या पसरायच्या होत्या. दादाने दिवसभर आम्हाला कामामध्ये मदत केली. खूप छान काम केलं आमच्या दादाने. अशा पद्धतीने या नळ्या ना पांढरी बाजूनं रेषांची वरती घ्यायची, म्हणजे त्याला छिद्र असतं ना तर त्यातून पाणी असं वरती येतं, म्हणजे पूर्ण पसरतं. 8 फुटावर या नळ्या पसरवलेल्या आहेत. आम्ही शक्यतो 10 फुटावर सांगितलं आम्हाला, पण पाण्याचा प्रेशर वगैरे त्यावर जर अवलंबून असलं ना तर काही वेळेस पाणी व्होल्टेजवर असतं मोटरीच्या, काही वेळेस पाणी 10 फुटावर जाईल, काही वेळेस जाणार नाही. म्हणून आम्ही 8 फुटावर असं नळ्या जोडलेल्या आहे. अशा पद्धतीने नळ्या पलटी पडायला असेल त्या नळ्या सरळ करायचं काम चालू होतं. आणि आता दादा आमचा शूटिंग काढत होता आणि ह्या नळ्यांनी पसरायचं काम चालू होतं ना, तर अशी नळी घेऊन येणं बांधाच्या कडेला जायचं होतं. अशा पद्धतीने दादाने भरपूर अशी दिवसभर कामामध्ये आम्हाला मदत केली आहे. अशा पद्धतीने या नळ्या पसरायच्या होत्या. तर बघू शकता तिकडे मी बांधाच्या कडेला आले आणि इकडे आहे ना हे असं जोडून देत आहे. जी नळी तोडली होती कापली होती ना ती नळी तिथे त्या वॉलला जोडून द्यायचं काम करतं आहे. आणि इकडे टेलरमध्ये आम्ही सर्व सामान आणलं होतं. इथे बघू शकता एवढ्या अशा नळ्या पसरून झालेल्या आहे. आमचा तिकडे गहू आहे आमचा आणि हरभऱ्यामध्ये स्प्रिंकलर देखील जोडलेलं होतं. आता ते देखील काढायचं आहे. अशा पद्धतीने या नळ्या आम्ही अशा जोडलेल्या आहे बांधापर्यंत.
तर खूप असं भरपूर काम झालं होतं आज. आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि बघू शकता इथे सर्वजण मला, आमचे भाऊ देखील आम्हाला ज्या नळ्या अशा आपलं बंडल संपलं होतं ना, तिथे दुसरी नळी जोडली ना, तर तिथे कनेक्ट करायचं काम करून देत होते. आणि आमच्या सरांनी देखील खूप अशी मदत केली आम्हाला. अशा पद्धतीने सर्वजण आम्ही एकमेकाच्या मदतीने अशा नळ्या पसरत होतो. आणि सरांनी देखील अशी खूप छान अशी मदत केली होती. बघू शकता आता एवढे असे जवळजवळ 1 एकराचं आमचं रेन पाईपचे नळ्या पसरून झालेले आहे. आता सर चालले आमचे बांधाकडे घेऊन. अशा पद्धतीने नळ्या सरळ वगैरे करायच्या होत्या. अंदाज घेऊन चालावं लागतं की किती फूट, असं 8 फूट अंतर होईल अशा पद्धतीने. बघू शकता असं 8 फुटावर असं ड्रीप केलेलं आहे. खूप अशी धावपळ होती, अंधार पडत तर आम्ही काम करत होतो. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.